अगं पळती का अगं थांब की रस्ता कुठं काय काय दिसलं तुला चुना होता ती गोम होती तुला कळतं का इचूतला गोमातला आता इथे पाणी दिलंय म्हणल्यावर खालनं गोमा बिमा निघत असतात भुईमुगाचं रान आहे कळत नाही का. तर मित्रांनो आता सध्या आम्ही निलेश दादाच्या ह्या दुसऱ्या वरच्या रानात आलोय की इकडं भुईमुग लावलाय. तिकडं पूनमताईकडे गेलतो पण पूनमताई काय तिकडे कांदा कापत होत्या त्या काय व्यवस्थित बोलल्या नाही तर त्यांना सांगितलं 4 गोष्टी समजावून आणि त्यांना विचारलं निलेश दादा कुठं तर काय माहिती म्हणले कुठे तर परत कळ की वरती भुईमुगाला पाणी देत येतं. तर आता आम्ही इकडे आलोय पूजन भुईमुगाकडं. तर आता हिला काय इचू दिसल्यासारखं झालं तिला म्हणते बाई गो माहिती तर तरी तिला कळ नाही गोमाने काय आम्हाला पिसूळ केला काय माहिती घरी पण एकदा निघली होती. निलेश दादा ओ दादा काय आम्ही तुमच्या घरी तुम्ही तुमच्या भुईमुगात कुठं सावलीला बसता आम्ही काय सावलीला बसायला आलोय का इथं. आता काय म्हणजे आता म्हणजे आम्ही तुमच्या घरी तुम्ही इकडं भुईमुगात ती पूनमताई तिकडं कांद्यात पाणी चालू आहे भुईमुगाला कालच्या. अहो कळतंय पाणी चालू आहे पण आम्ही तुमच्या संग बोलायसाठी आलोय तर तुम्ही लांब लांबच पळत आहे. संध्याकाळी लांब लांब काय संध्याकाळी कुठं आम्ही जाणार आहे संध्याकाळी कुठं संध्याकाळी बोलायचं तेव्हा काल आलोय रात्री बोलायचं म्हणलं तर रात्री तुम्ही म्हणला बोलू सकाळी झोपला तसं 11 वाजता 11 त्याला काय आता आपलंच घर राहतंय ना आपलं कुठं जायचं होतं काम असतील कटवून जातील काय झोपेत नेमका आला खावा शेंगा बिंगा कुठं शेंगा तरी आल्यात का खायला शेंगा आल्यात का काय कवळ्या मला तेच विचारायचं होतं तुमच्यात नक्की झालं काय. आता एवढ्या 15 दिवस तुम्ही हाताने करून घातलं मस्त मला वाटायचं पूजेला 2-4 दिवस सोडावा तिकडं पण तिकडं माझी पंचायत झाली असती भाकरी कालवणाची. मी बोललो म्हणजे तुम्हाला मिरच्या जमतेल्या कशाला तुम्ही हे करायला लागलाय. अव ती पण आजारी होती पूजा घरी आमच्या वहिनीचं पण ते 4 दिवस सोडा काय सांगताय राव. तिचं पण दुखत होतं त्याच्यामुळे नको शेंगा आता तुमच्या काय आता गोड लागणार का शेंगा तुम्ही असं बोलल्यावरती काय आम्हाला मिरच्या जमत्या म्हणताय काय अवघड आहे बाबा. अजून एवढ्या काय निभार नाही चांगलं आता म्हणलं यावं 2 जणांना बोलावा. पूनमताई गेलत्या तर आता कुठं गेल्यात काय गेल्यात आता माझ्यापेक्षा त्या पूजाला जास्त माहिती असतं मी काय जास्त व्हिडिओ बघत नाही तरी मला पूजा सांगत असते. काय 24 तास मोबाईल हातात आहे. हातात असलं म्हणून फक्त कसं आहे व्हिडिओ मी जास्त बघत नाही कोणाचेच व्हिडिओ ही पूजा बघत असते व्हिडिओ. मी कधीतरी बघत असतो तुमचे रील्स बिल्स पण मोठे ब्लॉग आपल्याला बघणंच होत नाही. ही बघत असते ही सांगितलं हिने मला असं असं झालंय त्यांच्यात चला. फोन तर केला का तू सांग खरं. अहो मी तुम्हाला फोन केलता काल की बाबा मी येतोय तुमच्याकडे म्हणून. काल केला पण खरं तुम्हाला मागच्या 15 दिवसात एकदा तर फोन केला. मी नाही केला पण हिनं केलता की पूजानं. एकदा तर फोन केला 2 दिवसच बंद होता हा पण 8-10 दिवस चालूच होता की. आता दिसत होतं की मोबाईलला सगळं काय चाललंय काय नाही आता आमचं कसं प्रत्येकाच्या घरात काय ना काय डुसपुस असतच आहे आमच्या घरात पण चाललंय आता काय सांगू तुम्हाला आमचं पण दुखणं. कशाचं तसंच असतंय माहित आहे का वाईट काळात साथ देणारी ठराविक माणसं असते. म्हणून तर आलोय ना म्हणलं 1-2 दिवस जावा निलेश दादाकडे तर लगे आले आले तुमचं आता नेहमीप्रमाणे प्रेम माझ्या उतू चाललं की आणलं मटण की घातलं खायला. नक्की मिठवाय आला का पेटवाय आलाय. पेटवायला नाही राहत तुम्हाला माझी चेष्टाच वाटते प्रत्येक गोष्टीची. विषय नाही पेटवायला कुठं आलोय तुम्ही बोला नाही म्हणून मला नाराजगी व्यक्त करायची तुमच्यावर की तुम्ही बोला नाही गेलाय आम्ही तिकडे बसतो की इकडं भुईमुगाच्याच रानात पळताय काय पूनमताय तिकडच काय पूजत आहे तर काय ते बोलले तर त्यांचं काय तेवढंच असतंय. 15 दिवस झालं इथे एकटाच काम करतोय काम मूल काही पेंडिंगला पडतं कसं असतंय तुला नाही शेती त्यामुळे कसं होतंय माहित आहे का ते त्यातला तुला जरा अनुभव कमी आहे की शेतकऱ्याला बसून चालत नाही काय ना काय सारखं ही करावं लागतं इथं कुठं हाय आमची गरीब परिस्थिती नाही आम्हाला शेती आता देवाच्या दयाने बापाच्या कृपेने तर त्याला काय करावं आम्ही गरिबी आहे तर. तसं नाही मला म्हणायचं मग मी काय तुला हिनवत नाही मग पण काम असतंय ही मला म्हणायचं हाय असतंय की मग आता दिवस परवा दिवशी कांदा बसा रागाय बरा उपसून टाकली काल दिवसभर तसंच ठेवली आता सकाळी मी गुडीपाशी म्हणलं का आता ती कांदा काटाय बसली मग मी मग अशी गेलतो ताईंपाशी विचारलं काय झालं तर काय आता ती वर बोलतात ह्याच्या त्याच्या गावावर थोडं टेन्शन परपंच थोडं टेन्शन माणूस टेन्शन मध्ये ह्याच्या त्याच्या घालून वरती बोलण्यापेक्षा डायरेक्ट बोला की आता आल्यात घरी तर आता मी नव्हतो का मध्ये गेलतो तर आलो की आपलं 2-4 दिवस नाही बोलत पण परत झालंच की आता शेवटी तुम्ही एक नवरा बायको शिवाय एकमेकांना कोण आहे का इथं आहे तुमच्या आजूबाजूला पाहुणा रावळा कोण आलं का तुमच्या ह्याच्यात कोण आलं नाही आलं
आपल्यालाच करावं लागते सगळं. आता करायचं तर आहेच की. बरं जाऊ दे, आले खास सांगा तुमचा नको सांगा मला तू. पाणी आणलंय. प्या पाणी. चला तिकडे घरी चला, नाही तर बारामतीला राहा जरा 10-15 महिना. आ दुखायला लागले हे इतकं. घ्या प्या पाणी तरी प्या. ऊन तानाचं ऊन पडलं इतकं तरी राहणार. ऊन कमी झाल्यावर यायचं. परत घरी गेले की तुम्ही एकमेकाचे तोंड बघत नाहीत काय? मी खरं खरं सांगू का, हा मी गाडीत आणतानापासूनच बोलत होतो, पर बोलली नाही म्हणले ना, मी विशेष दिला सोडून आता. तुम्ही बोला. पण नाही बोलत नाही, नाही. आता मागं लागत नाही रे बाबा. अरे माझा जीव एकटा जीव. मग आम्ही कशासाठी आलोय इथं? तुमचं जरा थोडं गोडी निर्माण करण्यासाठी आलोय, तर तुम्ही दोडवाज करायला लागलाय. नाही आता आपलं कसं आमच्यावरच नाराज व्हायला लागलाय. फोन नाही केला ना, आला नाही, आणि काय आता करावं? तू आल्याबद्दल मला काय नाही, पण मला तो एखादा फोन का चाललंय असं काय विचारलं सुद्धा नाही, हे जर वाईट वाटतंय सगळ्यात जास्त. आता आणि मी तुला सख्यापेक्षा सगळ्यात जास्त मध्ये तुमचं तुम्ही चाललं का, मी तुला किती 10 दिवसात 10 वेळा तुला फोन करायचो. पण माझा बंद होता फोन, तसाच तुमचा पण बंद होता. मी लावला होता फोन. पण मी लावत होतो का नव्हतो तुम्हाला? तुम्ही लावत होता की. आता पूजाने पण केलताच की फोन, मला सांगायचे लागलं नाही. लागलं तर मी बोलूच असतो की. कशाचं काय असतंय का, आम्ही येऊन चुकीच केली इथं असं वाटायला लागलंय गड्या. तसं काय रे, तुझ्या रुसून पाहुण्या माणसावर रुसून काय करायचं? मग चला की तिकडं घरी या, थोडं बसा. आम्ही काय थांबणार आहे का इथं 4-8 दिवस? जाणार आहे आता लगेच. बदलून जाऊ चला. बदला पाणी चला. जायचंय. आणि आमच्या देखता बोला बरं पूनम ताईला. ए बाबा येत नाही, जा तुझी तू माघारी जा. तेव्हा का असं बोलल्यावर कसं करायचं आता? नाही तुझे तो आपला जा, मग निवांत आपला बच्चा घरी. तुझ्यासाठी शेतीविषयी काढू नको, टकोरीला माझं टेन्शन येतं माहिती मला. एवढं काय टेन्शन यायचंय तेव्हा? चांगलं म्हणतोय तुम्ही. आता माझ्यासमोर 1-2 गोष्टी बोला, लगेच निघतो माझा मी. ए नका बाबा, मला उगाच टकोरीला टेन्शन द्यायचं काय बोलू नका. असं असतं वय. चला. नाही बाबा, नको नको चल. नाही नाही चल नाही, चला. बस आपला हिथंच आपला. तुला काय थांबता 10 दिवस उपसून नाही डाळा नाही, तुम्ही माझ्या संग चला. थांबता 10 दिवस. चला. पुन्हा म्हणशील भरीलाच दिला. नको मला डाळा बिळा. काय डाळा काय हरभरा आहे वय हे? कुठं आल्या तर शेंगा? का कवळ्या जायच्या? कुठं कावळ्या लेंड्यावर शेंगा आल्या तर खा काय? हेच आहे, थांब दोन देऊ का? नको. तुम्हाला यायचंय का नाही पूनम ताई संग बोलायचं का नाही? म्हणशील अजून माती दिली, थांब मोठं चालायचं धोरण आणतो तुला. आता काय करावं? आपलं बोलणंच लय चुकीचं आहे गड्या ह्यांच्यामध्ये. परत लोक पण म्हणतात तू पेटवाय जातो का, मिटवाय जातो का, मटण खायला जातो. हे असंच मग आता टेन्शनच येते बाबा. काय बोलायचंच पंचायत आहे. चला मग घरी. हम्म. निलेश दादांना परत जायचंय बारामतीला. बारामतीला जावं तर लागेल. चला चला जाऊ. नको आता नाही येत. आता नाही येणार मी. जवळ तुमचे भांडणं मिटत नाही, गोड होत नाही. काढले तर कांदा घेऊन जा. मला काय नको. जवळ तुम्ही बोलत नाही तवर मला काहीच नको तुमचं. अरे तुझा काय माझा जो जरा आहे का रे? हे माझा पण समजा नाही तर रुसवा समजा. जवळ नको मला तुमचं खायला कायच. चल ग पूजा. हे धर ताई. ए पूजा चल. नको. चला यायला काय, आम्ही चांगले होऊन यायचं, आमच्यावर रुसायचं. आम्ही चांगलं सांगायचं. तू काय माझा शेजारी आहे का, काय आहे का? तुझं माझं काय वाकडा आहे? माझ्या कामात मी मग्न आहे. अहो पण चांगल्यासाठी सांगतो माणूस, तुम्ही आमच्यावर रुसताय. चल ए पूजा उठ. ए चल. चल ए, काय ती पूनम ताई तिकडं तोंड करून बसल्या, ही इकडं. आता काय सांग. घरी काम आहेच की रोज. चल ए. बघू काय नको राहायला. राहिलो 1 दिवस, बघितलं सगळ्यांची तोंड इकडे तिकडे. असं वाटतंय की कुठं परक्याच्या घरी आलोय. चल ग पूजा चल.